या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। सोलापुरात गाजलेल्या ॲडव्होकेट राजेश कांबळे खून खटल्यास सुरुवात झाली असून न्यायालयात 3 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे। ॲडव्होकेट राजेश श्रीमंत कांबळे वय वर्ष 45 राहणार ब्रह्मचैतन्यनगर नवीन आरटीओ सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय उर्फ बंटी महादेव खरटमल, ॲडव्होकेट सुरेश तारू चव्हाण, श्रीनिवास महांकाळी एलदी यांच्यावर भरलेल्या खटल्याच्या सुनावणीस आज प्रारंभ झाला। 8 जून 2019 रोजी मयत ॲडव्होकेट राजेश कांबळे हा सकाळी 11 वाजेच्या सुमारास पक्षकारांना भेटून 1 तासाने परत येतो असे सांगून घरातून मोटरसायकलवर निघून गेला होता। त्यानंतर त्याच्या पत्नीने दुपारी 12च्या सुमारास फोन लावला असता मयत राजेश याने मी बंटीच्या घरी आहे, केस संदर्भात चर्चा चालू आहे असे सांगितले। त्यानंतर त्यांची पत्नी त्याचा भाऊ यांनी फोन लावला असता मयत राजेश याचा फोन बंद लागत होता। रात्री शोधाशोध केली तरी मयत राजेश कांबळे हा मिळून आला नाही। त्यावर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली। तपासादरम्यान यातील आरोपी बंटी खरटमल याच्यावर संशय बळावला। पोलिसांना बंटी खरटमल याच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले। त्यावेळी पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत पाहिले असता मयत राजेश कांबळे याचे हातपाय, धड व मुंडके हे तोडून 2 प्लास्टिक बॅगेत भरलेले दिसून आले। त्यावर पोलिसांनी खुनात सहभाग असलेल्या बंटी खरटमल, सुरेश चव्हाण, श्रीनिवास एलदी या आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते। खटल्याच्या सुनावणीच्या वेळी 3 साक्षीदारांनी आज साक्षी नोंदवल्या। त्यात पंच साक्षीदार अमित गाडे याने आरोपी बंटी खरटमल याची अंगझडती व कपडे जप्ती पंचनामा केला। त्यावेळी त्याच्याकडून रोख रक्कम तसेच मैताची चांदीची अंगठी, रक्त असलेले कपडे व त्याची कागदपत्रे मिळून आले। दुसरा पंच साक्षीदार शकील कोरबू याने आरोपी बंटी खरटमल याच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले व ते कुलूप जप्त केल्याबाबतची महत्वपूर्ण साक्ष नोंदवली। तिसरा पंच साक्षीदार गुरण्णा म्हेत्रे यांनी आपली साक्ष नोंदविताना आरोपी बंटी खरटमल याने स्वतःहून पंचासमक्ष निवेदन दिले की मैताची गाडी व चावी हे अक्कलकोट रेल्वे स्टेशन जवळ आहे। तिसरा पंच साक्षीदार गुरण्णा म्हेत्रे यांनी साक्ष नोंदवली। त्याने सांगितले की बंटी खरटमल याने स्वतःहून अक्कलकोट रेल्वे स्टेशन जवळून गाडी व गाडीची चावी काढून दिली। आरोपींच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासात साक्षीदारांनी नकारात्मक उत्तरे दिली। दरम्यान या खटल्याची पुढील सुनावणी 4 ऑक्टोबर 2024 नेमण्यात आली आहे। या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट राजेंद्र फताटे, ॲडव्होकेट नागराज शिंदे, ॲडव्होकेट जयदीप माने हे काम पाहत आहे। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।